संत पहिलं बोधवचन. संत सूर्यासारखे स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतच जाते. 2. जगाच्या चालीने चालू नका, संतांच्या चालीने चाला, तरी आपण जगाकडून फसता कामाचे नाही. आता इथे सूर्याचं तेज आपल्याला मोठं वाटतं, पण सूर्य हे ज्या परमात्मा शक्तीतनं निर्माण झालेलं आहे, तर ती जरी सूक्ष्म असली तरी सुद्धा त्या परमात्मा शक्तीतनं निर्माण झालेली आहे, सूर्य निर्माण झालेला आहे. त्यामुळे सूर्याचंच तेज इतकं आहे तर त्या शक्तीचं तेज किती मोठं असेल. आणि ते तेज आपणाला अशा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, तर आपणाला ते साधनेच्या डोळ्यांनी दिसतं. तप केलं असताच आपणाला ते दिसतं. आणि त्यामुळे आपल्या सर्व संतांनी जो साक्षात्कार केलेला आहे, तर त्यांनी एकच सूर्य नाही तर असे अनंत सूर्य आहेत की त्याच्यामुळे इतकं भगवंताचं तेज आहे. असा प्रत्येक संतांनी असाच अनुभव व्यक्त केलेला आहे की आता आपण एकच सूर्य पाहतो तरी सुद्धा आपल्या डोळ्यांना ते सहन होत नाही, आणि तोच इतका तेजस्वी आपल्याला वाटतो कारण तो आहेच आहे प्रत्यक्षात. पण ह्या सूर्याला ज्या भगवंताने, ज्या परमात्मा शक्तीतनं निर्माण झालेला आहे सूर्य, तर त्याचं तेज हे आपणाला कारण ते सूक्ष्म आहे, परमात्मा शक्ती न दिसणारी अशी सूक्ष्म आहे, परंतु त्याचं न दिसणाऱ्या सूक्ष्म अशा परमसूक्ष्म अशी परमात्मा शक्ती, तिचं तेज आपणाला साधनेतूनच दिसतं. आणि तेच तेज आपल्या संतांनी वर्णन केलेलं आहे. तर ते हजारो किंवा अनंत सूर्याच्या तेजासमान आहे हे. आणि ते सहन होणं शक्य नाही इतकं ते दिपून टाकणारं आहे, असं सर्व संतांचा अनुभव आहे. तर इथे त्यामुळे असं आहे की सूर्याचं तेज पण जे आहे ते ते कमी होत नाही असं शास्त्रज्ञांचा शोध आहे. तर इथे महाराज सांगतायत की त्याचं तेज कमी होत नाही, पण संतांचं तेज हे वाढत जातं. कारण संत हे सतत साधना करत असतात आणि त्यामुळे त्यांचं ते परमात्मा स्थान बनतं आणि भगवंत तेज हे मर्यादा आहे. त्यामुळे त्याला ते कमी होऊ शक्य नाहीये. किंवा दिवसेंदिवस संत सिद्ध झाले तरी सुद्धा त्यांचं अनुसंधान हे कायम चालूच असतं, आणि कारण तो त्यांचा स्वभावच असतो. आणि त्यामुळे ते भगवत स्वरूप झाले तरी ते अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांचं तेज हे दिवसेंदिवस वाढतच जातं, कारण ते भगवंताचं तेज हे सदैव आहे. दुसरं बोधवचन. जगाच्या चालीने चालू नका, संतांच्या चालीने चाला, तरी आपण जगाकडून फसता कामा नये. 3. ज्या देहाने आपल्याला भगवंताच्या दर्शनाचा योग येणार, तो देह ज्यांच्या पोटी आला त्यांच्याबद्दल पूज्य भाव असायला पाहिजे. तो भाव बाहेरून दिसला नाही तरी संतांच्या अंतरांत असतोच. 4. ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो, परंतु संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो, परंतु संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. 5. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. खालचे जीव इतके आहेत, त्यामध्ये मनुष्य जन्म येणे किती कठीण आहे. असा मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचे फार नुकसान आहे. तर संतांना भगवंताने मनुष्य निर्माण केलेला आहे की आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आणि सृष्टीची लीला अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी. तर हाच हे आहे मानव निर्माण करण्याचा. आणि इतर प्राण्यांना मानवाच्या तुलनेने तसं कमीच क्षमता भगवंताने दिलेल्या आहेत. तर त्यामुळे मानवी जीवनात येऊन मनुष्य जन्म घेऊन जर आपण स्वतःला हीन समजू लागलो तर ते संतांना ते पाहून अत्यंत कीव येते किंवा वाईट वाटतं. तर इथे आहे की मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. खालचे जीव इतके आहेत, त्यामध्ये मनुष्य जन्म येणे किती कठीण आहे. असा मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचे फार नुकसान आहे. 6.
संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो? संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जेथे गुंतले असेल तेथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आपले मन पैशात अडकले असेल तर तो आपल्याला मातीशी खेळायला सांगेल. माती आणि पैसा सारखा वाटेपर्यंत तो आपल्याला तसे करायला सांगेल. तर इथे जिथे जिथं जिथं जीव गुंतलोय तिथून ते कसं बाजूला होईल ह्याची उपदेश आणि ह्याची शिकवण संत आपणाला करतात आणि त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये काही घटना पण घडतात. 7. परमार्थामध्ये संतांचेच ऐकण्यात काय महत्त्व आहे? येथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचे ऐकण्यात विशेष आहे. खूप मोठी गोष्ट आहे की परमार्थामध्ये संतांचेच ऐकण्यात काय महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचे ऐकण्यात विशेष आहे. म्हणूनच परमार्थामध्ये कोण कोणाचं नाही आहे. परमार्थामध्ये कोण कोणाची आई नाही, वडील नाही. म्हणजे कर्तव्य जी आहेत आपणाला ते पार पाडायचे आहेत. परंतु एखादी गोष्ट जी ऐकायची असेल, उपदेश जर कोणाचा ऐकायचा असेल तर तो केवळ आपल्या संतांचा ऐकणं आवश्यक आहे. कारण आपले जन्मदाते जरी आईवडील असतील तरीसुद्धा त्यांची अजून स्थिर बुद्धी झालेली नाही, निश्चय बुद्धी झालेली नाही, शुद्ध बुद्धी झालेली नाही आहे आणि वासनांचा क्षय झालेला नाही आहे. तर त्यामुळे परमार्थामध्ये जर ऐकायचंच असेल तर केवळ आणि केवळ आपल्या संतांचं ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं ऐकायचं आहे हे महाराजांनी अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. हा विरोधाभास वाटेल, परंतु परमार्थ प्रपंचात ते आईवडील आहेत, पण परमार्थात ते जसं आपण भगवंताचे लेकरू आहोत तसेच तेही भगवंताचे लेकरू आहेत. तिथे कोण कोणाचा आई भाऊ नाही आहे. तिथे केवळ आणि केवळ एकच नातं आहे, ते म्हणजे भगवंताचं आणि त्या जीवाचं. 8. आधी संतांची भेट होणे कठीण, पण त्यांची भेट झाली तर त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते, म्हणून नामाचे साधन विशेष आहे. 9. संत मिळणे कठीण आहे, पण त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे विचार आहेत. शिवाय ते एकदा लिहिले की कायम असतात. आपल्या विचारासारखे ते बदलावे लागत नाहीत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांतील एखादी ओळ घ्यावी आणि ती त्यांची आज्ञा समजून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. संतांनी भगवत साक्षात्कार, भगवत स्वरूप झाल्यानंतर संतांनी आपली ग्रंथरचना केलेली आहे, त्याआधी त्यांनी केलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे संतांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे सर्व अनुभव आहे, अनुभवांचा भांडार जे त्यांनी अनुभवलेलं आहे तेच त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द हा सत्य आहे, हा भगवत स्वरूप आहे, हा भगवंतापर्यंत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे त्यामध्ये काही बदल होणं शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळे संत मिळणे कठीण आणि म्हणून संतांच्या ग्रंथातला एखादं जरी बोधवचन असेल तरी ते घेऊन आपण त्यावरती मनन चिंतन करून त्यातून आपले प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. पुढे आहे 10. भगवंत भक्तांची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्यांची प्रापंचिक संकटे दूर करावी असे नाही, ती काय सहज दूर करता येतात. पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्तच संतपदाला पोहोचतात. हे ते संकटांचं आलेलं आहे. संकट सहन करण्याची शक्ती दिली जाते आणि समाधानात राहून संकट सहन करण्याची शक्ती देते. खरं पाहिलं तर गेलं तर आपली संकट आपल्याच कर्मांनी आलेली असतात. तरीसुद्धा ही कृपा होते की जेव्हा आपणाला संत जीवनामध्ये भेटतात आणि आपल्या संकटांमध्ये आपणच केलेल्या संकटांना, आपणच निर्माण केलेल्या, ओढून घेतलेल्या संकटांतून बाहेर कसं पडायचं आणि हा मार्ग आपणाला संत दाखवत असतात. हे आहे.
पुढे 11, आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, तरी पण फरक आहेच. संत हा जसे बोलतो तसे वागतो, पण आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. आपण नुसती नीतीची तत्वे सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण उलट वागतो. असे पहा, आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो, म्हणून नेहमी दुःखाने रडतो. यासाठी आपण अशी कृती करू की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. जो बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. त्यामुळे संतांनी जे जे लिहिलेलं आहे, कोणीही संत असो, अगदी कबीरांपासून ते दक्षिण भारतातील संतांपर्यंत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशांतील संतांमध्ये जे त्यांनी अनुभवलेले तेच त्यांच्या दोह्यांत आहे, तेच त्यांच्या श्लोकांमध्ये आहे, तेच त्यांच्या अभंगांमध्ये आहे, तेच त्यांच्या ओव्यांमध्ये आहे. तर त्यांनी जे अनुभवलं नाही ते त्यांनी लिहिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष जे अनुभूतीचं शास्त्र संतांनी लिहून ठेवलेलं आहे हे इथे आपल्याला. आणि हाच फरक आहे. संत जो बोले तैसा त्यांनी, कारण त्यांनी आधी चालून दाखवले मग ते बोललेले आहेत. आपण आधी बोलतो आणि चालण्याचा पत्ताच नसतो. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे संतांची जी वचनं आहेत त्यांनी चाललेत, वागलेत आणि मग ते बोललेले आहेत. आणि सामान्य माणसांचं आपल्यासारख्या असं आहे, आपण आधी दिंडोराच पिटतो, वागलेलं नसतं. आणि त्यामुळे हा मोठा जमीन आसमानचा फरक संतांमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. पुढे सांगतात, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतात 12, संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही, कारण त्याचा देह आमचे काय काम कारण त्याचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मा स्वरूप आहे. ही जी आपली भावना ती आपले काम करते, ती आपले काम करते. 13, संत अत्यंत दयाळू असतात, म्हणून आपले अवगुण घालविण्याचा उपाय सत्संगती हा होय. संत अत्यंत दयाळू असतात म्हणून आपले अवगुण घालविण्याचा उपाय सत्संगती हा होय. 14, चांगल्या संतांच्या पदरात पडावे की तो आपली लाज राखतो. चांगल्या संतांच्या पदरात पडावे की तो आपली लाज राखतो. 15, सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, कोणी लग्नातून पळून जातो, कोणाला लिहायला वाचायलाच येत नाही, असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. 16, भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो, म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. 17, एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषांच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. त्यामुळे संत साधारण दिसतात. अनेक संत आपले साधारण दिसतात, कळणार पण नाहीत की ते आतमध्ये त्यांची अवस्था इतकी उच्च कोटीची आहे, किंवा ते भगवत स्वरूप साक्षात झालेले आहेत. अत्यंत आपल्यासारखे त्यांचं बाह्यता ते साधारण दिसतात. 19, सत्पुरुषाच्या देहामध्ये सूक्ष्म तत्वे जास्त प्रमाणात असतात. 20, मनाने संत बनायला पाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे पाप आहे. 21, एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. 22, तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरांची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागल्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच, कारण सर्वच संतांचे अनुभव एक आहेत. त्यामुळे कोणताही आपण ग्रंथ घेतला तरी अनेक मुद्दे हे, कारण सत्य एकच आहे आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गावरती येणारे अनुभव पण एकच आहेत.
तर आणि त्यासाठी काय भूमिका आपण असली पाहिजे, त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हे सुद्धा एकच आहे. त्यामुळे आधीच्या संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे तेच नंतरच्या काळात येणाऱ्या संतांनी त्यामध्ये लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आधीच्या संतांच्या अनेक गोष्टी आढळून येतात. कारण एकाच भगवंताविषयी लिहिलं आहे, तर त्याच्यामुळे त्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य आपल्याला दिसून येतं. 23. तेवीस. नाथांच्या प्रपंचामध्ये खरी गंमत होती. एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल तर तो स्वतः उपाशी आणि त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील. समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते येणारी मंडळी पण उपाशी राहतील. एकच मिनिट जरा. समर्थांच्याकडे कोणी काय सांगतात, नाथांच्या प्रपंचामध्ये खरी गंमत होती. एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल तर तो स्वतः उपाशी आणि त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील. समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते म्हणतील की भिक्षेची जोळी घेतो आणि तूही घे, मी भिक्षेची जोळी घेतो आणि तूही घे. आपण दोघेही भिक्षा मागू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण गृहस्थाश्रमी संत असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला ते वाटेल ते करून खायला घालतील. हा फरक सांगितलेला आहे प्रपंची आणि संन्यस्त संतांमध्ये. 24. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. ह्यासाठी आपण जे संसारिक संत आहेत तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात चांगल्या रीतीने. कारण संसारामध्ये ज्या संतांनी संसार केलेला आहे तर त्या संतांनी, त्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त संत हे गृहस्थी होते, गृहस्थाश्रमी होते आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक अडचणी माहीत होत्या आणि त्यानुसार त्यांनी आणि ते आपल्याला जवळचे वाटतात. असं नाही की जे संन्यस्त आहेत, आता माऊली बालयोगिनी आहे परंतु तिने काय काय नाही लिहिले, सगळं लिहिले. अगदी डोहाळे कसे लागतात किंवा डोहाळे लागण्यापूर्वी सुद्धा पती पत्नींचे भाव कसे असावेत इथपासून माऊली लिहिले की जी बालयोगिनी होती. तरी सर्व लिहिले, काही लिहिलं नाही माऊलींनी, सर्व काही अनुभव लिहिलेत. तर त्यामुळे पण आपल्यालाच जवळचं वाटतात तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे. कारण आपण प्रपंचात असल्यामुळे प्रपंची संत, गृहस्थाश्रमी संत
सर्वसामान्य आपल्यासारख्या सर्वांना जवळचे वाटतात. त्यामुळे हा फरक आहे की ते जवळचे वाटतात म्हणून त्यांच्या शिकवणी आपल्याला लगेच समजतात, पटतात आणि त्यांची उदाहरणं पण आपल्याला हृदयाला भिडतात, असं इथे आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. 25 संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री, तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी खात्री ज्याला नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत. आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. खूप सुंदर सांगितलेले आहे. 26 भगवंत हा या दृश्य जगाच्या बाहेर राहतो. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो, म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशी बसतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगांतल्या वस्तूंविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. काय सांगतात की भगवंत हा या दृश्य जगाच्या पलीकडे बाहेर राहतो. भगवंत हा दृश्य जगाच्या बाहेर राहतो. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो, म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशी बसतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूंविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. कारण ज्या सत्पुरुषाला आपण भेटायला जाणार आहे, ज्या संताला, तो अंतर्यामी त्या भगवत चिंतनात किंवा तो स्वतःच भगवत स्वरूप झाला आणि आपण आपल्या प्रापंचिक गोष्टी त्याला घेऊन मनात धरून त्या वासना धरून त्यांना भेटायला जातो. भेट कशी होणार हे इथे आहे. कारण तो तर आतमध्ये बसलाय आणि आपण तर सगळं बाहेरचंच घेऊन गेलोय, तर आपली भेट नाही होऊ शकत. तिथं गेलं तरी सुद्धा, संतांच्या समोर गेलो तरी सुद्धा, सदेही असो किंवा समाधीस्थ असो, तरी भेट होऊ शकत नाही जी खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. पुढे आहे की 27 देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोकच जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून मिळवायचे असे जे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. 28 पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. 29 विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. आता जे पंडित आहेत त्यांना पूर्णतः सर्व वेदांत, सर्व वेद, उपनिषद, पुराण हे सर्व त्यांना त्यांचं ज्ञान असतं. खूप वर्षोनवर्ष त्यांनी अभ्यास केलेला असतो, जी चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांचं ज्ञान हे केवळ ग्रंथाचं, पुस्तकी ज्ञान असतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे तेच पांडित्य असतं. अनुभव असंच नाही त्यांना. ते संतांनी आधी अनुभवलेलं असतं आणि नंतर त्यांनी सर्व ग्रंथ आपले निर्माण केलेले असतात. हा इतका आहे. त्यामुळे संतांना अनुभव, संतांच्या अनुभवातून निर्माण झालेले आहेत असं आहे. त्यामुळे संत अनुभवी असतात, पंडित अनुभवी असेलच असं नाही. 30 अगदी झाला तरी त्याला हे कौल करावे लागेल. त्याला जेवढे कळले आहे त्याच्या पलीकडे आणि जगत आहे. त्यानंतर सांगतो की मी दाखवितो त्या मार्गाने तू गेलास मी पाहे तुलाही दिसेल. 31 संतांना त्याच्या लक्षणावरून ओळखता येत नाही. पुस्तकांमध्ये दिलेली जी संत लक्षणे असतात त्याच्या पलीकडे असो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. 32 संतांजवळ आपल्या मनाला समाधान का वाटते याचे कारण असे आहे, आपण आपल्या अंगाला अत्तर लावले की त्याचा सुवास आपल्याला येतोच, पण आजूबाजूच्या लोकांनाही तो येतो आणि त्यांना आनंद मिळतो. त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तो स्वतः आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरण सुद्धा आनंदाचे बनते. नाहीतर कित्येक साधू
कित्येक साधू दगड मारतात आणि शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात. याचे कारण काय? त्यांच्या शिव्या आशीर्वादासारख्या असतात, त्यामध्ये दुष्ट बुद्धी नसते. संत हे पूर्णतः शांत, समाधान स्वरूप, भगवत स्वरूप झाले असल्यामुळे त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपणही शांत होतो आणि त्यामुळे सुख समाधान हे अनुभवत असतो. आणि अगदी काही संत तर आपण भगवान नित्यानंद ते सुद्धा अगदी शांत असायचे किंवा काहीच बोलायचे नाहीत. असं होतं. काही संत शिवाई देतात. भगवान नित्यानंद पण काही वेळेला द्यायचे जवळ येऊन, तरीसुद्धा ते साधक त्यांना चिकटून असायचे. त्यांच्या समोरून हटायचे नाही, जायचेच नाहीत. कारण त्यांना ते संतांच्या संगतीत गेल्यानंतरची जी शांती आहे ती किंवा आपलेपणा आहे, त्या शिव्यांमध्ये सुद्धा आपलं कल्याण आहे. त्या शिवाही गोड वाटायच्या. तर हे कारण आत्मसाक्षात्कारात असल्यानंतरची जी काही शिव्या येतील किंवा जे काही बोलणं होईल ते सगळं गोडच वाटतं येणाऱ्या साधकाला. हे आहे. पुढे सांगतायत की 33 जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर फार थोडे बोलेल, तो उत्तम होय. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोलायला तर आणि बोललाच तर फार थोडे बोलेल, तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण जो नाईलाज म्हणून बोलतो तो पहिल्यापेक्षा थोडा कमी समजावा. दुसरा कोणी तरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. पण अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदीच खालचे होत. ज्याला अनुभवच कमी त्याला शब्द पांडित्य फार असते, हे इथे सांगतायत. जो अनुभवी आहे तो एक, त्यामुळे आपली संतांची बोध वचनं असतात. संत काही एकदा वागतात सर ज्ञान सांगून जातात, जास्त बोलत नाहीत. गोष्टीला जो बोलतो त्याला शब्द पांडित्य आहे, अनुभव नसतो, हे इथे सांगतायत. खूप महत्वाची गोष्ट आहे. 34 सत्पुरुषाला प्रसिद्धी किंमत नसते, कारण तो लोकांच्यात नसतोच, त्याच्या शिष्यांनाच त्याचे महत्व असते. शिष्यच धडपडत असतात की आपल्या गुरूंचं नाव कसं व्हावं किंवा हे आलंच पाहिजे. जो सद्गुरू आहे तो जो सिद्ध झालेला आहे तो तर या सर्व उपाधींच्या पलीकडे गेलायच म्हणून सिद्ध झालेला आहे. त्याला याची काही किंमतच नाही आहे. परंतु त्याच्या खाली असलेले जे गुरु शिष्य आहेत त्यांना बाकी ते नंतर त्या गुरूंच्या नावावरून एकमेकांशी दुस्वास करत असतात किंवा मग फाटाफूट होत असते. एका सद्गुरूंचे अनेक शिष्य असतात, परंतु सदेही गुरु असेपर्यंत ती एकी असते आणि जो गुरु आहे तो समाधिस्थ झाल्यानंतर, शांत झाल्यानंतर, सूक्ष्म झाल्यानंतर मात्र हेच शिष्य त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे विभाग तयार होत असतात आणि ते होतातच याच्यामुळे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे की ज्याची आपल्या गुरूंनी ज्याची कधी अपेक्षाच ठेवली नाही किंवा तो त्यातनं आपण कसे निरासक्त झालं पाहिजे हे शिकवत असतो. हेच त्याने आयुष्यभर शिकवलेलं आहे आणि तोच ते झालेला आहे उपाधिरहित पूर्णतः भगवत स्वरूप हे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पाठीमागे मात्र ह्या सगळ्या उपाधींवरूनच शिष्य एकमेकांमध्ये फाटाफूट करतात. तर हे किती मोठी अंतर्मुख करणारी गोष्ट आहे जी महाराजांनी इथं सांगितलेली आहे की सत्पुरुषाला प्रसिद्धीची किंमतच नसते, कारण तो लोकांच्यात नसतोच, त्याच्या शिष्यांनाच त्याचे महत्त्व असते. 35 गायींची कास मालकाने पिळली तर दूध येते आणि चोराने पिळली तरी दूधच येते, त्याप्रमाणे संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरिताच असते. 36 साधू जरी झाला तरी त्याला व्यवहाराला थोडे मानावे लागतेच. आता हे आपल्या सद्गुरूंविषयी सन्मान राखणं ही आवश्यक गोष्ट आहे, तर तो काही प्रश्नच नाही आहे. परंतु त्यावरून जे काही घडतं आज समाजात आपण बघतो की आमचे सद्गुरू उच्च किंवा हे जे चालू आहे तर ते अत्यंत अयोग्य आहे. म्हणजे हे पण इथे आपल्याला दुसरा हे आहे, आपला सन्मान प्रत्येकाने, म्हणजे इथे प्रत्येकच विभूतीचा आपण सन्मान राखणं आवश्यक आहे. आपले सद्गुरूंसहित आपण सर्वांना सुद्धा सन्मान देणं
अवश्य आहे. आणि किंवा कोणत्याही संप्रदायाचा साधक असेल तर त्यालासुद्धा आपण सन्मान असणं आवश्यक आहे. ही गोष्ट आहे. पुढे सांगतात की 36 साधू जरी झाला तरी त्याला व्यवहाराला थोडे मानावे लागतेच. 37 परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, परंतु तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा आपण करून घ्यावा. तर आपण म्हणतो जे ऐकतोच त्यांनाच आपण सांगायला बरं, जे ऐकत नाहीत त्यांना कशाला सांगायला जावं. तर सांगू नये ही गोष्ट आहे. कारण ते दुःखी कष्टी होतात किंवा त्यांना आवडत नाही. तर त्याच्यामुळे परंतु संत हा दोष पत्करून सुद्धा अख्ख्या जगासाठी ते उपदेश करतात, आपले अनुभव ते सांगतात. हे मग असं जर संतांनी स्वतःला दोष लावून आपल्याला उपदेश करतायत, तर आपण इथे महाराज सांगतात तर त्याचा फायदा आपण करून घ्यावा. 38 सत्पुरुष जे गातील तो रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये सुद्धा नाही. 39 आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरीच करील असे काही नाही. तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा त्यामुळे भगवंताचा असेलच असे नाही. संतांचे नातेवाईक संतच असतात असे कोठे आहे. 40 आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत आणि आपल्या आचरणात आणावेत. 41 मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. गाडीत बसायला मिळावे म्हणून कोणी गाडीत बसत नसते, तर आपल्या स्टेशनावर जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आधार घेतो. म्हणजे प्रपंच जरी आपल्याला करायला असेल तरीसुद्धा तो आवड आहे म्हणून संतांनी केला नाही. तर हा प्रपंच पार करूनच आपणाला भगवंत प्राप्ती होणार. तर भगवत प्राप्ती हे ध्येय होतं आणि त्यामुळे ते ध्येय समोर ठेवून त्यांनी प्रपंच केलेला आहे. 42 मुख्य लग्न 5-10 मिनिटांचेच असते, पण आपण आधी 4 दिवस आणि नंतर 4 दिवस त्याचा सोहळा करतो. त्याप्रमाणे दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मुख्य विषय थोडाच असतो, पण तो समजावून देण्यासाठी मागे पुढे पुष्कळ सांगावे लागते.
बाबांनीच महाराजांचं चरित्र लेखन केलेलं आहे, पण हे चरित्र लेखन एवढं उच्च कोटीचं झालेलं आहे की जणू काही आपण एखादा मोठा ग्रंथ वाचतोय. कारण प्रत्यक्ष जीवन महाराजांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे वेद वाचले तर आपल्याला वेदांचा अर्थ कळणार नाही, परंतु संतांची चरित्र, संतांचे ग्रंथ वाचले तर मात्र आपणाला वेदांनी जे सांगितलेलं आहे तसं आपणाला वागण्याची, तसे आपण वागू शकतो. तर ही तशी वागण्याची प्रेरणा, बुद्धी आपणाला होत असते. तर हे आहे आणि महाराजांचं चरित्र बाबांनी त्याच तोडीचं केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आता सुरुवातीला आपणाला सगळं महाराजांचं जीवन पट, त्याच्यानंतर सर्व शिष्यांविषयी मार्गदर्शन करून आता आपणाला बोधवचनं महाराजांची शिकवली जात आहेत. तर वारंवार ही पुनरावृत्ती करून 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 आपणाला एक एक मुद्दे आपल्या रक्तात कसे भिणतील ह्याची दक्षता बाबा बेलसरे यांनीसुद्धा घेतलेली आहे. तर इथे पुढे आहे 41. मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. गाडीत बसायला मिळावे म्हणून कोणी गाडीत बसत नसते, तर आपल्या स्टेशनावर जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आधार घेतो. 42. मुख्य लग्न 5-10 मिनिटांचेच असते, पण आपली आधी 4 दिवस आणि नंतर 4 दिवस आपण आधी 4 दिवस आणि नंतर 4 दिवस त्याचा सोहळा करतो. त्याप्रमाणे दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मुख्य विषय थोडाच असतो, पण तो समजावून देण्यासाठी मागे पुढे पुष्कळ सांगावे लागते. 43. आपण वेदांत नुसता लोकांना सांगतो, पण संत वेदांत स्वतः आचरणात आणतात आणि निस्वार्थ बुद्धीने ग्रंथ लिहितात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. 44. ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याची शिव्यांची भाषासुद्धा बोचत नाही. 45. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोगाने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो. एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला सांगता येईलच असे नाही. 46. सर्वज्ञ झाल्यावर शब्दांचा खेळ करायला किती वेळ आहे. 47. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो ग्रंथ वाचनाने कळतो, म्हणून संतांनी आपल्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. 48. जो जगाला फसविणार नाही तो स्वतः फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. 49. संत हे गेल्यानंतर सुद्धा हवेसे वाटतात. 50. आज आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला आहे, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. तर अशा रीतीने हे आपली 50 बोधवचनं झालेली आहेत. पुढे सांगतात 51. आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. नंतर जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ. 52. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्य नाही. 53. भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. तळमळ लागल्यानंतर त्या भगवंताला शोध सुरू होतो आणि तो शोध सुरू असताना वेड लागलेल्याचीच गोष्ट, वेड लागल्याप्रमाणेच अवस्था साधकाची होत असते आणि तो तेव्हा शांत होतो जेव्हा त्याची आणि संतांची भेट होते. कारण तो ज्याचा शोध घेत आहे त्याचा शोध संतांनी केलेला असतो आणि तो कसा करायचा हे मार्गदर्शन त्याला संतांकडून भेटतं, त्यामुळे तो निवांत होतो. 54. संत हे निसंशय असतात, आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान आणि आपल्याला असमाधान असते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे.
55. संत आनंदरूप झाल्यानंतर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. खेळत असताना ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करतात. आपण धडपड करत पुष्कळ मरतो. आपण धडपड करत पुष्कळ मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. हे केव्हाही चांगलेच होय. काय सांगते? संत आनंदरूप झाल्यानंतर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. खेळ खेळत असताना ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. हे केव्हाही चांगलेच होय. संत कसं कार्य करतात हे इथे सांगितलेले आहे महाराजांनी. त्यांना इथेच दिसताना स्वस्थ बसलेले दिसत आहेत, परंतु अनेक लीला एका जागी बसून संत करतात. आणि ह्याची अनेक उदाहरणं आपण महाराजांच्या बालपणापासून ते देह पर्यंत आणि देह त्याग केल्यानंतर सुद्धा त्यांचं संपूर्ण देह पंचतत्वाचा देह सृष्टीतील पंचतत्वात विलीन झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी आणि आपल्या सर्व संतांनी कशा लीला करून दाखवलेल्या आहेत. आणि आजही त्या लीला प्रत्येक साधक अनुभवतो. हे आपल्याला उदाहरणांसहित बाबांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे संत हे देहातीत असतात ह्या जीवन जगत असताना सुद्धा, आणि तेव्हाही ते लीला करतात. ही अवस्था गाठू नये. आणि समाधीस्थ झाल्यानंतर त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा सूक्ष्म देहात असताना सुद्धा संत तर त्या देहात असल्यापेक्षा सुद्धा अत्यंत तीव्रतेने कार्य करतात आणि आपल्या लीला करत असतात. तर हे इथे संतांचं कार्य महाराजांनी सांगितलं. तर आपण नामस्मरण करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. धर्म